नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज. बघा, तुमच्याकडे जर गिझर असेल आणि त्या गिझरमध्ये जर तुम्हाला पाणी घेत असताना शॉर्ट लागत असेल, करंट लागत असेल किंवा जर तुमचं पाणी जर गरम होत नसेल तर त्याच्यामध्ये काय समस्या असू शकते. बघा, जर तुमच्या गिझरमध्ये जर करंट लागत असेल तर काय समस्या असू शकते. जर तुमच्या गिझरमध्ये जर करंट लागत असेल तर त्या ठिकाणी हे हीटिंग एलिमेंट पाहू शकता, पूर्णपणे काय झालेलं आहे, लिकेज झालेलं आहे. त्यामुळे हे पूर्ण बॉडीमध्ये करंट उतरून तुम्हाला पाणी घेत असताना त्यामध्ये करंट लागत आहे. हे एक समस्या असू शकते. किंवा हे जे टर्मिनल जे वायर आहेत हे बॉडीला शॉर्ट झाले असेल त्यामुळे पण करंट लागू शकते. हे दोन्ही जर हीटिंग एलिमेंट जर लिकेज झालेला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला हे हीटिंग एलिमेंट पूर्णपणे चेंज करायचे आहे. हे मला मार्केटमध्ये 450 रुपयाला मिळालेलं आहे. काही ठिकाणी तुम्हाला स्वस्त पण मिळू शकते. आता या ठिकाणी आपण काय करू, ह्या दोन्ही हीटिंग एलिमेंटला चेक करू, राईट. म्हणजे तुमच्या लक्षात येईल कोणतं हीटर फॉल्टी आहे आणि कोणतं हीटर चांगलं आहे, राईट. या ठिकाणी तुम्हाला तर दिसतच आहे, एक नवं आहे, एक जुनं आहे. कारण हे कशामुळे बदलायलो मी, कारण या हीटरमध्ये पाणी घेत असताना करंट लागत होता. चला तर मग आपण चेक करूया. बघा, या ठिकाणी माझ्याकडं सिरीज टेस्टिंग बोर्ड आहे. सिरीज टेस्टिंग बोर्ड तर सगळ्याला माहीतच असेल. या ठिकाणी पाहू शकता, राईट. आता या ठिकाणी बघा, ही 2 टर्मिनल आहेत, तुम्हाला दिसतात का. हीटिंग एलिमेंटचे 2 टर्मिनल आहेत. या ठिकाणी मी लावतो, राईट. हे हीटर चालू आहे का, चालू आहे. जर बल्ब जर तुमचा लागला तर तुमचं हीटिंग एलिमेंट चालू आहे. आणि या ठिकाणी ही जे टर्मिनल आहे एक कॉमन ठेवायचं आणि बॉडीला लावायचं. बघा, या ठिकाणी पाहू शकता काय झालेलं आहे, बॉडीमध्ये पूर्णपणे लिकेज झालेलं आहे. हे सुद्धा पाहू शकता. म्हणजे हे जे हीटर आहे तुमचं पूर्णपणे कामातून गेलेलं आहे. यापासून तुम्हाला धोका आहे. त्यामुळे हीटिंग एलिमेंट चेंज करायचं आहे. आता या ठिकाणी हे नवं आहे हीटिंग एलिमेंट. कधी पण हीटिंग एलिमेंट नवीन घेतल्यानंतर त्यालासुद्धा तुम्ही चेक करायचं आहे. या ठिकाणी पाहू शकता, राईट. बल्ब लॅम्प लागलेला आहे म्हणजे तुमचं हीटिंग एलिमेंट कसं आहे, चालू आहे. ह्याच्यामध्ये जे एक कॉईल असते ते नायक्रोमची तयार झालेली असते, ओके. आता या ठिकाणी एक पॉईंटला लावू आणि बॉडीला लावू, लागायले का, नाही. म्हणजे तुमचं जे हीटिंग एलिमेंट आहे हे चांगलं आहे. जर बॉडीमध्ये जर दाखविलं तर तुमचं हीटिंग एलिमेंट कसं आहे, खराब आहे. या ठिकाणी पाहू शकता, राईट. ह्या अशा पद्धतीने तुम्हाला हे हीटिंग एलिमेंट चेक करून नवीन बसवायचं आहे, राईट. लक्षात आलं का. जर हे करंट जर बसत असेल तर हीटिंग एलिमेंट तुम्हाला चेंज करायचं आहे. किंवा हे जे तुम्ही जर आर्थिंग जर प्रॉपर जर दिलेली नसेल त्यावेळेस तुम्हाला करंट बसतो. जर आर्थिंग जर असेल तर तुम्हाला जर करंट बसणार नाही, कारण काय होईल, डायरेक्ट जमिनीमध्ये जाईल. आता हे झालं हीटिंग एलिमेंट, राईट. हे 3000 वॅटचं आहे. आता आपण थर्मोस्टेट. आता हे काय आहे, हे काय करते, तुमचं टेम्परेचरला सेन्स करून हे आपण जेवढं टेम्परेचर ह्याच्यावर सेट केलेलं आहे त्यानुसार हे वर्क करते. या ठिकाणी पाहू शकता हे हीटिंग एलिमेंट 55°C सेट केलेलं आहे. ज्यावेळेस पाण्याचं टेम्परेचर 55°C होतं त्यावेळेस हे त्यामधली बायोमेटॅलिक ट्रिप असते ती वाकडी होते आणि संपर्क तुटला जातो, राईट. आणि हे जे आहे हे 90°C सेट केलेलं आहे. हे नंतर कार्य करतं. ही जर खराब जर झालं तर हे दुसरं हीटिंग एलिमेंट थर्मोस्टेट कार्य करतं. आता ह्याला कशा पद्धतीने चेक करायचं, काय नाही, एकदम सिंपल आहे. सिरीज टेस्टिंग बोर्डमध्ये तुम्हाला दोन्हीकडे कंटिन्युटी पाहिजे आहे. या ठिकाणी पाहू शकता, जर अशा पद्धतीने जर कंटिन्युटी दाखवली आणि बॉडीमध्ये जर नाही दाखवलं तर हे तुमचं थर्मोस्टेट कसं आहे, चांगलं आहे, राईट. आता दुसरं चेक करू आपण. ह्याला पण अशा पद्धतीने चेक करायचं आहे, ओके. बॉडीमध्ये दाखवत नाही. हे अशा पद्धतीने तुम्ही चेक करू शकता. जर तुम्हाला जर पाणी जर तुमचं कमी प्रमाणात जर गरम होत असेल तर त्यासाठी तुम्हाला हे जे 55°C आहे कंपनी सेट केलेलं असतं. जर तुम्हाला आणि जास्त प्रमाणात जर पाणी हीट पाहिजे असेल तर तुम्हाला हे टेम्परेचर टेस्टरच्या साहाय्याने हे जो नॉब आहे अशा पद्धतीनं फिरवायचं आहे, ओके, राईट. 65 जास्तीत जास्त तुम्ही 65पर्यंत घेऊ शकता. जास्तीत जर घेतलं तर तुम्हाला धोका आहे, राईट. हे अशा पद्धतीने तुम्ही हीटिंग एलिमेंट आणि थर्मोस्टेट चेक करून नवीन बसवू शकता. थँक्स. लाईक, शेअर, सबस्क्राईब.